गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्योजकतेची मूलतत्वे, फंडामेंटल्स ऑफ ऑन्टरप्रिनरशिप या विषयामध्ये या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण सेवा उद्योजकता, कृषी उद्योजकता हे प्रकार बघितलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला व्यवसाय आराखडा किंवा बिझनेस प्लॅन म्हणजे व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी जो आराखडा तयार केला जातो त्याची इथं माहिती घ्यायची आहे. कुठलाही व्यवसाय करत असताना किंवा व्यवसायाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपल्याकडं काहीतरी प्लॅन असणं, आराखडा असणं इथं आवश्यक असतं. भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत, कुठल्या गोष्टी करणार आहोत, कुठलं उत्पादन करणार आहे, त्यासाठीचं नियोजन कसं करायचं, या सध्याचं एक आराखडा किंवा प्लॅन इथं तयार करणं आवश्यक असतं. आणि हा आराखडा केवळ मनातल्या मनात करून चालत नाही, तर त्या ठिकाणी जो आराखडा करायचा आहे तो प्रत्यक्ष पेपरवर करायला लागतो. त्या ठिकाणी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करायला लागते आणि त्यानंतर आराखडा तयार केल्यानंतर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट इथं तयार करत असतो. म्हणजे त्याला प्रकल्प अहवाल असं म्हटलं जातं. म्हणजे कुठल्याही व्यवसायाची सुरुवात आराखड्यानं होत असते, आराखडा तयार करून होत असते, नंतर त्याचं रूपांतर, आराखड्याचं रूपांतर या ठिकाणी प्रकल्प अहवालामध्ये केलं जातं. तर उद्योग किंवा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला नेमकं काय काय करावं लागतं किंवा प्लॅन कसा तयार करायचा किंवा प्लॅन म्हणजे काय हे माहिती करून घेणं इथं आवश्यक आहे. बिझनेस प्लॅन किंवा व्यवसाय आराखड्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली जाते. व्यवसायाची क्रियात्मक व आर्थिक उद्दिष्ट सारांश रूपात स्पष्ट करणारा दस्तऐवज म्हणजे व्यवसाय आराखडा होय. यामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाचा सविस्तर योजनांचा व अंदाजपत्रक यांचा समावेश असतो. म्हणजे आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे तो कसा असणार आहे आणि त्याची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत हे इथं आपल्याला स्पष्ट करावं लागतं. आणि त्यानंतर व्यवसायाची सविस्तर योजना आणि व्यवसायाचं अंदाजपत्रक बजेट ह्या दोन्ही गोष्टी देखील आपल्याला इथं कराव्या लागतात. ए बिझनेस प्लॅन is a document that summarizes the operational and financial objective of business, and it contains the details plan and budget showing how the objectives are to be realized. Then what are the objectives and how it is to be realized. These two things are most important. आणखीन एक व्याख्या इथं दिलेली आहे. व्यवसाय आराखडा म्हणजे भविष्यातील वाटचालीचा मार्ग होय, ज्याद्वारे व्यवसायाच्या भविष्याचे नियोजन करण्यासाठी आणि मार्गातील अडथळे टाळण्यासाठी दिशादर्शन करतो. हा व्यवसाय आराखडा आपण काय करायचा, तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये जे काही अडथळे येणार आहेत ते किंवा त्याचा अंदाज आताच घेणं इथं आवश्यक असतं. भविष्यामध्ये काय अडचणी येऊ शकतील आणि त्याच्यावर काय उपाययोजना करायची यासंबंधीची मार्ग आपल्याला पहिल्यांदाच सुरुवातीला जिथं शोधायला लागतो. व्यवसाय आराखडा म्हणजे भविष्यातील वाटचालीचा मार्ग, आपण कसं जाणार आहे, पुढं कसं जाणार, काय वाटचाल करणार आहे हे इथं लक्षात घेणं आवश्यक असतं. ए बिझनेस प्लॅन इज अ रोड मॅप दॅट प्रोव्हाइड्स डिरेक्शन्स सो ए बिझनेस कॅन प्लॅन इट्स फ्युचर अँड हेल्प टू अवॉइड बम्प्स इन द रोड. म्हणजे भविष्याचं वेध घेणं आणि भविष्यामध्ये कुठले अडथळे येतील हे पाहणं, हा बिझनेस प्लॅनचा किंवा व्यवसाय आराखड्याचा मुख्य उद्देश असतो. थोडक्यात बिझनेस आराखडा का करायचा, तर आपण भविष्यामध्ये वाटचाल कशी असणार आहे, आपण नेमकं भविष्यामध्ये काय काय करणार आहोत, भविष्यामध्ये आपला व्यवसाय कसा सुरू होईल, त्यासाठीची पूर्ण माहिती म्हणजे व्यवसाय आराखडा होय. आता ही माहिती का करायची, तर एखादा व्यवसाय असं होत नाही की एखादा व्यवसाय आपण जातो आणि लगेच सुरू करतो आहे. तुमच्याकडं समजा भांडवल कितीही असलं तरी देखील तुम्हाला काहीतरी नियोजन करणं आवश्यक असतं. आणि बऱ्याच वेळा ज्यावेळी भांडवल नसतं तर भांडवलाचं देखील नियोजन आपल्याला करावं लागतं. तर व्यवसाय करत असताना किंवा व्यवसायाची सुरुवात करत असताना कुठल्याही व्यावसायिकाला पहिल्यांदा आराखडा तयार करावा लागतो, प्लॅन तयार करावा लागतो. आता प्लॅनचं वैशिष्ट्य काय असतात, कुठल्याही बिझनेस प्लॅनमध्ये काय काय असलं पाहिजे हे आपण इथं बघूया. त्यामध्ये प्लॅन हा लिखित स्वरूपाचा दस्तऐवज असतो. म्हणजे मनातल्या मनात इथं या ठिकाणी काही गोष्टी होऊ शकत नाहीत. मनातल्या मनात मांडे खाणे म्हणतो आपण, तसं बिझनेस एखादा सुरू होत नाही. मनामध्ये आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुचत असतात, परंतु प्रत्यक्षात येणं
कल्पना सत्यामध्ये उतरणं हे फार अवघड गोष्ट असते. हे सहजासहजी शक्य नसतं. त्याकरता आपल्याला निश्चित स्वरूपाचे काही प्रयत्न करावे लागतात. त्यामुळं आपण जो काही नियोजन करणार आहे, व्यवसाय जो आखणार आहे, भविष्यामध्ये करणार आहे, त्याचं लिखित दस्तऐवज किंवा प्लॅन तयार करणं इथं आवश्यक असतं. थोडक्यात प्लॅनचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा लिखित स्वरूपाचा दस्तऐवज असतो. दुसरं, त्यामध्ये उद्दिष्ट स्पष्ट केली जातात. आपला व्यवसाय कुठल्या उद्दिष्टानं इथं सुरू करायचा आहे. कुठलीही कंपनी सुरू करताना काहीतरी उद्दिष्ट ठेवावी लागतात. भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत, कुठला व्यवसाय करणार आहोत आणि त्याचं उद्दिष्ट काय, कशाकरता आपण व्यवसाय करणार आहोत, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट आर द गोल्स, हे इथं पाहणं आवश्यक असतं. तर ही उद्दिष्ट स्पष्ट करणं इथं आवश्यक असतं. ती उद्दिष्ट स्पष्ट केली जातात. त्यानंतर भविष्यामध्ये आपण विक्री कशी करणार आहे आणि उत्पादनांचं विपणन कसं करणार आहे याच्या व्यूहरचना इथं निश्चित कराव्या लागतात. पहिल्यांदा ज्यावेळी आपण उद्देश निश्चित करतो त्यावेळी उत्पादन आपलं निश्चित असतं. काय आपण उत्पादन करायचं आहे किंवा कुठली सेवा आपण देणार आहे हे निश्चित असतं. तर ही जी सेवा आपण देणार आहे किंवा या ठिकाणी जे उत्पादन करणार आहे त्याची विक्री कशी करायची आणि त्याचं विपणन कसं करायचं, या दोन्ही गोष्टी इथं महत्त्वाच्या असतात आणि त्या व्यूहरचना त्यासंबंधीची व्यूहरचना इथं करावी लागते. म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग करायचं की त्या ठिकाणी डीलर्स नेमायचे की या ठिकाणी इतर चेनचा वापर करायचा की ऑनलाईन चेनचा वापर करायचा. विक्रीसाठी अनेक पर्याय इथं उपलब्ध असतात किंवा विपणनासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी कुठलीही व्यूहरचना निश्चित करायची हे देखील आपल्याला ठरवावं लागतं. त्यानंतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रस्तावित योजना करावी लागते. आपला जो उद्देश आहे, नुसतं उद्दिष्ट ठरवून चालत नाही, तर त्यासाठी आपण नेमकेपणानं काय करणार आहोत, कुठली योजना आहे तुमच्याकडं, हे इथं निश्चित करावं लागतं. म्हणजे आता इन्फोसिसच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ज्यावेळी ते इन्फोसिस कंपनी स्थापन केली त्यावेळी त्यांनी ठरवलं होतं की पुढच्या 20 वर्षामध्ये कंपनी $100 बिलियन कंपनी होईल. ही जी कंपनी आहे त्याचं कॅपिटलायझेशन $100 बिलियन इतकं होईल, हे त्यांनी उद्दिष्ट ठरवलं होतं. फक्त उद्दिष्ट ठरवून इथं चालणार नाही. तर त्यासाठी तुम्ही प्रस्तावित योजना कुठली आहे, ते कसं तुम्ही साध्य करणार, यासाठीची योजना देखील आपल्याला करावी लागते. थोडक्यात जे काही आपलं उद्दिष्ट आहे ते आपण कसं साध्य करणार आहोत यासाठीची प्रस्तावित योजना करणं आवश्यक असतं. त्यानंतर भविष्यातील वाटचालीचा मार्ग निश्चित केला जातो. याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कुठल्याही प्लॅनमध्ये, कुठल्याही आराखड्यामध्ये भविष्यातील वाटचालीचा मार्ग असतो. पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार, 10 वर्षामध्ये काय करणार, 20 वर्षामध्ये काय करणार, पुढे आपली कंपनी आपण कशी पाहतो किंवा आपला पुढचा व्यवसाय कसा असेल यासंबंधीचा भविष्यातील वाटचालीचा मार्ग कुठला आहे हे या आराखड्यामध्ये निश्चित केलेलं असतं. त्यानंतर आराखड्यामध्ये फक्त भविष्यातील योजना बघून चालत नाही, तर अंदाजित नफा तोटा पत्रक देखील तयार करावं लागतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट इथं होत नाही आहे, परंतु प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथं तयार करावं लागतं. म्हणजे आपल्याला नफा कसा मिळेल, तो कसा साध्य करता येईल, ब्रेक इवन पॉईंट किती, म्हणजे ना नफा ना तोटा ही जी हा जो मुद्दा मांडला जातो किंवा तो जो पॉईंट असतो तो किती असेल, ब्रेक इवन पॉईंट किती असेल, नफा किती असेल, त्यानंतर तोटा कसा होईल, त्या ठिकाणी कुठले अडथळे येऊ शकतील, या सगळ्याचं एक पत्रक, या ठिकाणी ज्याला आपण बजेट म्हणतो आहे, हे बजेट इथं तयार केलं जातं. त्यानंतर व्यवस्थापकीय व संघटनात्मक माहिती देखील या आराखड्यामध्ये दिली जाते. आपला व्यवसाय कसा असेल, व्यवसायाची संघटना कशी असेल, ही संघटनेची बांधणी कशी करायची, ती कुठल्या प्रकारची असेल, त्या ठिकाणी CEO असेल का, त्या ठिकाणी इतर व्यवस्थापक असतील का, त्यांची पदं कशी असतील, याची थोडक्यात प्रस्तावित मांडणी इथं करावी लागते. व्यवस्थापकीय मांडणी आणि संघटनात्मक मांडणी आपल्याला करावी लागते. हा जो आपण आराखडा करतो आहे तो दिशादर्शक स्वरूपाचा आणि मार्गदर्शक स्वरूपाचा असला पाहिजे. म्हणजे आराखड्यामुळं एक भविष्यातील आपल्याला दिशा समजली पाहिजे, व्यवसायाची दिशा इथं निश्चित झाली पाहिजे आणि त्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन देखील मिळालं पाहिजे. समजा आपण इथं आराखडा नियोजन केलेलं आहे, आराखडा तयार केला, बिझनेस प्लॅन तयार केला आणि 5 वर्षांना आपण बघितलं तर त्यावेळी जर काही प्रॉब्लेम आले असतील
तर ते आराखड्याकडं पाहून आपल्याला सोडवता आले पाहिजेत. थोडक्यात ही सगळी वैशिष्ट्य या आराखड्याची असतात. या वैशिष्ट्यानुसार आराखडा इथं बनत असतो आणि त्या पद्धतीनं पुढचा जो घटक आहे प्रोजेक्ट रिपोर्ट, हा प्रोजेक्ट रिपोर्ट इथं तयार केला जातो. आता व्यवसाय आराखड्यातील जे महत्त्वाचे घटक असतात किंवा आपल्याला जो प्लॅन करायचा आहे, या प्लॅनची माहिती आपल्याला इथं घ्यायची आहे. म्हणजे आपला जे आराखडा तयार करतो त्यामध्ये काय काय असतं, त्यामध्ये महत्त्वाचे घटक कुठले कुठले असतात हे आपण बघायचं आहे. त्यातला पहिला जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह समरी किंवा कार्यकारी सारांश. आपण हा समजा प्लॅन तयार केला, एक 50 पानांचा किंवा 100 पानांचा प्लॅन आहे. या ठिकाणी 100 पानं असतील किंवा 50 पानं असतील. छोटा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी 10-20 पानं असतील. तर हे सगळे जे घटक असतात त्याचा सारांश जो असतो त्याला एक्झिक्युटिव्ह समरी किंवा कार्यकारी सारांश असं म्हटलं जातं. म्हणजे सगळा जो प्लॅन असतो तो या सारांशामध्ये उतरत असतो. एक्झिक्युटिव्ह समरी असते किंवा जो प्लॅन करणार आहे ते थोडक्यामध्ये या समरीमध्ये इथं सांगितलं जातं. तर हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे त्या प्लॅनची सुरुवात एक्झिक्युटिव्ह समरीनं होत असते. त्यानंतर दुसरा जो घटक असतो ते म्हणजे कंपनीची माहिती, कंपनी डिस्क्रिप्शन. आपण जी कंपनी किंवा जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासंबंधीची माहिती इथं तयार दिली जाते. तर त्यामध्ये काय करणार आहोत, कुठली कंपनी आहे, कशा प्रकारची कंपनी आहे, उत्पादन कुठलं असेल, विक्री कशी करणार किंवा कंपनी आपण कशी स्थापन करणार आहोत यासंबंधीची माहिती या घटकामध्ये दिली जाते. तिसरा मुद्दा म्हणजे व्यवसाय संधी. आपण हा जो प्लॅन करणार आहोत किंवा व्यवसायाचा जो प्लॅन केलेला आहे, आराखडा तयार करणार आहे केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला भविष्यकाळामध्ये व्यवसायाच्या कुठल्या संधी प्राप्त होतात, कुठल्या संधी आहेत हे निश्चित करणं आवश्यक असतं. म्हणजेच आपण सहजासहजी किंवा मनात आलं म्हणून एखादा व्यवसाय सुरू करत नाही. बऱ्याच वेळा मनात गोष्टी येत असतात पण त्याचं रूपांतर व्यवसायामध्ये लगेच होत नसतं. तर त्यासाठी भविष्यामध्ये व्यवसायाच्या संधी कशा प्राप्त होतील हे इथं बघणं आवश्यक असतं. आता व्यवसाय संधी कशा प्राप्त होतात हे आपण एक उदाहरण जर बघितलं, जिओ कंपनी आली, रिलायन्स जिओ हे ज्यावेळी नेटवर्क आलं त्यावेळी जिओनं काय आणलं बाजारपेठेमध्ये, तर त्या ठिकाणी मोबाईल सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्या होत्या. बऱ्याचशा कंपन्या मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या होत्या. त्याच्यामध्ये कम्युनिकेशनला इथं महत्त्व होतं किंवा संपर्काला महत्त्व दिलं जात होतं. जिओनं काय लक्षात घेतलं, जिओनं ज्यावेळी सर्व्हिस आणली त्यावेळी त्यांनी भविष्याचा वेध घेतला आणि भविष्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशनपेक्षा नेट, इंटरनेट डेटा आपल्याला महत्त्वाचा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे भविष्यामध्ये कम्युनिकेशनला फारसं महत्त्व असणार नाही. मोबाईल आपण घेतो आहे म्हणजे फक्त त्याचा संपर्कासाठी उपयोग होणार नाही, तर त्याचा उपयोग डेटासाठी होणार आहे आणि डेटा पुरवणं हे भविष्यातली संधी आहे ही त्यांनी हेरली आणि त्या पद्धतीने जिओ मार्केटमध्ये आलं आणि आज रिलायन्स जिओ हे लीडर बनलेलं आहे. तर ह्या भविष्यातल्या संधी कुठल्या आहेत ह्या देखील शोधाव्या लागतात आणि ह्याची नोंद आपल्याला या बिझनेस प्लॅनमध्ये करावी लागते. त्यानंतर उद्योग आणि बाजारपेठेचं विश्लेषण केलं जातं. उद्योगाचं आणि व्यवसायाचं विश्लेषण इथं केलं जातं. म्हणजेच आपण जो व्यवसाय करणार आहे त्यासारख्या कंपन्या कुठल्या आहेत, आपण जी कंपनी करणार आहे, उभारणार आहे त्यासारख्या इतर असणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत, बाजारपेठ किती आहे, बाजारपेठेचं स्वरूप काय आहे, बाजारपेठेतले वेगवेगळे घटक कुठले कुठले आहेत, बाजारपेठेतली मागणी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करणं इथं आवश्यक असतं. त्यानंतर स्पर्धेचं विश्लेषण देखील इथं करणं आवश्यक असतं. बाजारपेठेमध्ये असणारी स्पर्धा, ती स्पर्धेमध्ये असणारे वेगळे घटक, त्यांची उत्पादनं, त्यांच्या उत्पादनाचा दर्जा, आपलं जे उत्पादन करणार आहोत त्याचा दर्जा, याचं कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस हे इथं करणं आवश्यक असतं आणि त्यासंबंधीची व्यूहरचना देखील करावी लागते. त्यानंतर कंपनीची व्यूहरचना, कंपनी स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करावी लागते. आपण जी कंपनी स्थापन करणार आहोत ती कुठल्या मार्गानं बाजारपेठेमध्ये येईल, कुठल्या मार्गामध्ये आणायची याची व्यूहरचना निश्चित असावी लागते. त्यानंतर कंपनीचं व्यवस्थापन आणि संघटना कशी असेल याची माहिती देखील आराखड्यामध्ये दिली जाते. कंपनीची व्यवस्थापन कसं असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे व्यवस्थापनाचे स्तर कुठले असतील, वरिष्ठ व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापन, त्यामधले वेगवेगळे अधिकार,
आणि अधिकाऱ्यांना असल्यानंतर त्या व्यवस्थापकांच्या जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इथं द्यावी लागते. त्यानंतर संघटना कशी उभारणार याची देखील माहिती आपल्याला या आराखड्यामध्ये देणं इथं आवश्यक असतं. त्यानंतर या आराखड्यामध्ये कंपनीची उत्पादने आणि सेवा यांची माहिती द्यावी लागते. कंपनी कुठलं उत्पादन करणार आहे किंवा कुठल्या सेवा देणार आहे, कंपनी कुठली असेल, त्या ठिकाणी उत्पादनं कुठलं असेल याची माहिती आपल्याला या आराखड्यामध्ये द्यावी लागते. त्यानंतर कंपनीची विपणन योजना कशी असेल, क्रियात्मक योजना कशी असेल आणि आर्थिक योजना कशी असेल याची देखील माहिती इथं आराखड्यामध्ये द्यावी लागते. म्हणजे भविष्यामध्ये आपण काय करणार आहे, त्या कंपनीचं उत्पादन कुठलं असेल, त्याचं विपणन कसं असेल याची माहिती आपल्याला द्यावी लागते. त्यानंतर ते प्रत्यक्ष आपण ऑपरेट कसं करणार, प्रत्यक्ष याचं रूपांतर आपण उत्पादनामध्ये आणि उत्पादनाचं रूपांतर या ठिकाणी सर्व्हिसमध्ये इथं कसं करणार आहोत याची क्रियात्मक योजना आपल्याला तयार करायला लागते. आणि आर्थिक योजना देखील इथं तयार करायला लागते. बिझनेस प्लॅनमध्ये फायनान्शियल प्लॅन हा महत्त्वाचा असतो. म्हणजे भविष्यामध्ये असणारा अर्थपुरवठा, आता जरी आपल्याकडे भांडवल असलं तरी भविष्यामध्ये किती भांडवल लागेल, एक्सपान्शन कसं करायचं, एक्सपान्शनचे प्रकार कुठले असतील, त्यानंतर कुठल्या सेक्टरमध्ये जायचं, त्यासाठी किती आवश्यक आहे अर्थ त्या ठिकाणी, तर या सगळ्या गोष्टी इथं निश्चित करायला लागतात. आणि सगळ्यात शेवटचा आराखड्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे भांडवलाची व्यवस्था आपण कशी केलेली आहे. जे भांडवल आहे लागणार आहे ते आपण आत्ता कसं गोळा केलेलं आहे किंवा कसं करणार आहोत, त्यासाठी संचालकांचं किंवा जे प्रवर्तक असतात त्यांचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे, भागधारकांमार्फत भांडवल घ्यायचं का, कंपनी कुठल्याही प्रकारची असली, प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड असली तर त्या ठिकाणी भांडवल कसं गोळा करायचं, भांडवलाची किती आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या घटकामध्ये घ्याव्या लागतात. थोडक्यात हा जो प्लॅन आहे तो करत असताना सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये आपण ज्या करणार आहोत त्या भविष्यातील सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो आणि तो लिखित स्वरूपामध्ये मांडावा लागतो. म्हणजेच बिझनेस प्लॅन किंवा व्यवसाय आराखडा ही जाता करता येणारी कृती नसते. ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असो, अगदी छोट्यात छोटा जरी व्यवसाय घेतला, एक छोटं दुकान जरी काढायचं असलं तरी देखील आपल्याला आराखडा तयार करावा लागतो. आणि एखादी कंपनी मोठी उभारायची असेल तरी देखील आपल्याला आराखडा तयार करावा लागतो. थोडक्यात कंपनीच्या स्वरूपानुसार किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार आराखडा निश्चित करावा लागतो, तो लिखित स्वरूपामध्ये मांडावा लागतो आणि त्यानंतरच तो पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित होत असतो. तुमचा आराखडा तयार झाल्याशिवाय कंपनीची स्थापना होत नाही किंवा व्यवसायाची सुरुवात होऊ शकत नाही. कारण आराखडा केल्यानंतरची कृती म्हणजे आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. म्हणजे एकदा निश्चित केलं काय करायचं आहे, हे निश्चित झाल्यानंतर पुढे आपण जो प्रकल्प किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट करतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतात. थोडक्यात कुठलीही कंपनी सुरू करण्यासाठी या ठिकाणी आराखडा ही महत्त्वाची गोष्ट असते आणि ती करावी लागते. थँक्यू. इथंच थांबूया.